पत्रकाराच्या नावाखाली लपलेला विकृत चेहरा उघड, घरमालकाकडून 18 वर्षीय युवतीचा विनयभंग. रंगकामाच्या बहाण्याने खोलीत प्रवेश, मजा आली का? व्हॉट्सएप संदेशाने किळसवाणा प्रकार उघड, पत्रकारितेच्या आड लपून विकृत कृत्य करणाऱ्या घरमालकाचा संतापजनक प्रकार घाटंजी येथे उघडकीस आला आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या ITIमध्ये शिकणाऱ्या युवतीवर तिच्याच घरमालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना 13 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. आरोपी हा एका नामांकित वृत्तपत्र दैनिक भास्कर वृत्तपत्राचे तसेच GTV मराठी YouTube न्यूज चॅनलचे पत्रकार असल्याची बाब समोर आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार पीडिता ही नेहरूनगर परिसरात मैत्रिणींसह राहत होती. ती गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून घरमालक संजय ढवळे वय 55 वर्ष यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर भाड्याने राहत होती. सुरुवातीला काकासारखा विश्वास संपादन करत आरोपीने आपुलकीचे वर्तन केले. मात्र हळूहळू त्याचा खरा विकृत चेहरा समोर येऊ लागला. तो वारंवार त्यांच्या खोलीत येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. 11 एप्रिल रोजी रूमला रंगकाम करायचे आहे असा बहाणा करून आरोपीने पीडितेला बोलावले. सायंकाळी खोलीत आल्यानंतर पाय दाबण्यास सांगून अचानक तिच्या गळ्यात हात टाकत जबरदस्तीने लज्जास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घराच्या सुरक्षिततेच्या आड घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. घटनेनंतर भयभीत झालेल्या पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. काही वेळातच आरोपीने मजा आली का असा अत्यंत किळसवाणा व्हॉट्सएप संदेश पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर माफी मागणारे संदेशही पाठवण्यात आले. या संदेशांचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहेत. सुरुवातीला भीतीमुळे पीडितेने तक्रार देण्याचे टाळले. मात्र आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर धीर मिळाल्याने तिने अखेर पोलिसांत धाव घेतली. आरोपीविरुद्ध विविध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घाटंजी पोलीस ठाण्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रॉबिन बन्सल यांनी भेट देऊन या घटनेचा आढावा घेत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनाश जाधव व अरविंद चेमटे करीत आहेत. प्रतिनिधी मुजाम्मिल पटेल, न्यूज 24 आपकी आवाज.